2 दिवसापूर्वी आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आणि सत्तेत असणारे एक आमदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली, पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आव्हाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता. संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते, ते आणि आव्हाड साहेब हे अतिशय महत्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली, जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर आव्हाड साहेबांच्या अंगावरच ती गाडी गेली असती आणि आव्हाड साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं. आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाड साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला. पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवाराला न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले, त्याच्यामध्ये ते राहिले. आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला, शिवीगाळ सुद्धा तिथं केली. आव्हाड साहेबांचे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांनी त्यांना शांत केलं. आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी, आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाहीतर त्याचे कार्यकर्ते इथं आणले. आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे, कसे ते आत आले. आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली. अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला, आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला, सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात. हे अतिशय चुकीचं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली, ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे. आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू. पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. आणि आव्हाड साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत, आव्हाड साहेब तुम्हाला आम्ही बघतो, तुमचा मर्डर करतो, आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत आव्हाड साहेबांना. आणि मग हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर आव्हाड साहेबांनी मांडला, कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथे आलेले आहेत. त्यामुळे ती व्यक्ती कोण, असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज पाठवले, आई बहिणीवरनं आव्हाड साहेबांना शिव्या दिलेल्या आहेत, त्याच्याच बरोबर मारून टाकतो अशी धमकी तिथे दिलेली, त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्याची जरूरत आहे, त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे. त्यामुळेच कुठेतरी एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल. सरकार, मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, सभापती तसंच होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात, अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत, आम्ही सुद्धा देऊन आहोत. आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही, दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचा बिहार झाला नेहमी बोललं जातं, अपवाद आहे का आजचं प्रकरण? अहो, बिहार सोडा, बिहारपेक्षा बदतर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. आमदारांना धमक्या दिल्या जातात, मेसेज पाठवलं जातं, कारवाई होत नाही. आमदारांना मानण्यासाठी अधिवेशनामध्ये, विधिमंडळाच्या आवारामध्ये गुंड आणले जातात. नशिबाचं की आव्हाड साहेब त्या ठिकाणी सापडले नाहीत, पण एका साध्या कार्यकर्त्याला मारहाण तिथं झाली. हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अहो, दिवसाला 26 लहान मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. आज 30 ते 35
महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत, दिवसाला 100 केसेस या तिथं गुंडाशाहीच्या, दडपशाहीच्या, मर्डरच्या तिथं होत आहेत. आणि ही आज या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महिला सुरक्षित नाहीत, सामान्य लोकच सुरक्षित नाहीत. मर्डर केला जातो फक्त जमीन हडपण्यासाठी. तिथं त्या ज्या मुंडेताई आहेत, आपल्या पतीला कुणी मारलं त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही, त्याला पकडलं जात नाही, म्हणून सरकारकडे भीक मागितली, न्याय मागितला आणि तो न्याय न मिळाल्यानंतर तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न एका महिलेने बीडमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. तर ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती असेल तर खरंच असं म्हणावं लागेल, बिहारपेक्षा बदतर परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली. आणि हे सरकार बिहारमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध मराठी करतात. अहो, मराठी माणसं आणि इतरही लोक जी महाराष्ट्रामध्ये, त्यांना तरी जिवंत तुम्ही ठेवा, सामान्य लोकांना न्याय तुम्ही द्या. पण नाही, या सरकारला काय पाहिजे तर फक्त राजकारण करायचंय, भेदभाव करायचे. बाकी या सरकारला आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना काही घेणं देणं नाही, असं आमचं ठाम मत झालेलं आहे. कायद्याचं सरकार, हो दादा, कायद्याचं सरकार, कायदा पाळणारं सरकार, कायद्याचं पालन करणारा गृहमंत्र्यांच्या एका आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. कायद्याचं सरकार आहे. अहो, ज्या आमदाराबद्दल तुम्ही म्हणता, जो सत्तेतला आमदार आहे, असं कळतं की त्यांच्या परिचयाच्या आणि काही कार्यकर्त्यांनी एका गरीब धनगर समाजाच्या महिलेची जमीन 17 एकर जमीन हडपलेली आहे. त्यांच्यावर तिथं अलिगेशन झालं. ती बिचारी महिला फाटकी साडी घालून न्याय मागण्यासाठी तिथं बसली होती. अजूनपर्यंत त्या महिलेला न्याय मिळाला नाही. आणि त्याच कार्यकर्त्याचा हा नेता इथं येऊन गुंड आणतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी तिथं मारहाण करण्याचा प्रयत्न करतो, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नशिबाचं आव्हाड साहेब त्यातून वाचले. पण हे प्रकरण आणि ही मानसिकता आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल तर अहो, आमदारच सुखरूप नाहीत, खासदार सुखरूप नाही, नेते सुखरूप नाही, तर गरीब माणसं कधी सुखरूप असणार असा प्रश्न आता सामान्य गरीब लोकांना पडलेला आहे. आज 7च्या नंतर घरातली एखादी लहान मुलगी असू द्या, नाही तर महिला असू द्या, बाहेर जायला त्यांना योग्य वाटत नाही, सुखरूप वाटत नाही. ही आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. गप्पा मारतायत 2037च्या 47च्या मागे पोस्टर जर बघितलं तर महाराष्ट्र आपला कसा असेल पुढच्या 30 वर्षानंतर. अहो, 30 वर्ष सोडा, आता हे 4 वर्ष राहिलेत, ह्याच्यात तरी गरीब माणसांना तुम्ही सुखरूप ठेवा, एवढीच विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो. मंगळसूत्र चोरीचा काहीतरी प्रकार आहे, तुमच्याकडे काही माहिती आहे का? मंगळसूत्र चोरीचा काहीतरी प्रकार आहे, आव्हाड साहेबांनी घोषणा दिल्या, त्याच्यानंतर हे सगळं सुरू आहे. तुमच्या माहितीत काय? सांगलीला जावं लागेल, जिथून कुठून ती व्यक्ती त्या ठिकाणी आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जे जे कुठले आजपर्यंतचे गुन्हे आहेत त्याचा पाडा आपल्याला वाचावा लागेल. काय झालं, कसं झालं, काय चोरी झाली होती, कशी झाली होती, मग खरं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कळेल असं मला वाटतं. पण अशा पद्धतीने वागणूक आमदाराला आणि आमदारच जर विधिमंडळामध्ये तिथं सेफ नसेल, सुखरूप वाटत नसेल, नाही सुरक्षित नसेल, तर याला गरिबाचं काय या महाराष्ट्रामध्ये होणार. जन सुरक्षा कायदा हा जो आणला गेलेला आहे तो कुठेतरी आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलेलं आहे. जे खनिज हे गडचिरोलीमध्ये आहे त्याची किंमत 2.5-3 लाख आज, आणि कदाचित उद्या जर उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं तर 10 ते 15 लाख कोटीपर्यंत जाणार आहे. हा जन सुरक्षा कायदा त्याचा अभ्यास केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांची स्टेटमेंट अप्रत्यक्षपणे त्याचा अभ्यास आपण केला तर कदाचित तिथं असणाऱ्या ज्या कंपन्या, ते गौण खनिज हे आपल्याला मिळावं आणि तिथे असणारे आदिवासी गरीब स्वतःच्या जमिनीसाठी जे लढत आहेत त्यांच्यावर तिथं कारवाई करता यावी यासाठी आणला आहे. आता जनसुरक्षा कायदा अजून तिथं राज्यपाल महोदयांनी पास केलेला नाही, सही केलेली नाही, पण आल्यानंतर त्याच्यात कुणीही सुखरूप नाही, मीडिया सुखरूप नाही. कारण का त्याच्या स्टेटमेंटमध्ये आपण जर बघितलं तर त्याचे मोघम स्टेटमेंट आहेत, अनक्लिअर स्टेटमेंट आहेत, कुठेही स्पष्टता नाही. त्याच्यामध्ये उद्या जाऊन कोणाचंही नाव त्याच्यामध्ये टाकण्याची मुभा कदाचित या सरकारने ठेवली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. ते बघावं लागेल, व्हिडिओ बघावं लागतील. आम्ही स्पष्टपणे बोलत आहोत, व्हिडिओ बघा, काय झालं, कसं झालं, कुणी केलं, कशासाठी केलं. ही माणसं येत असताना पास घेऊन आली का त्या आमदाराबरोबर अशी सहज चालत गुंडासारखी चालत आली. आणि मग त्याच्यात नितीन देशमुखला पहिलं टार्गेट होतं
का आव्हाड साहेब हे आपल्याला बघावं लागेल. पण अंदाज असा आहे, आव्हाड साहेबांचं सुद्धा मत आहे, ज्या पद्धतीचे मेसेजेस आले, आव्हाड तुला आता बघतो, तुला मारून टाकतो, तुझ्या आई बहिणीवरनं शिव्या तिथे दिलेल्या आहेत, आव्हाड साहेबच मेन टार्गेट होते. त्यात फक्त नितीन देशमुख पुढे आला आणि आपल्या नेत्याला त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं. मार मात्र त्यांनी खाल्ला, पण मार खाताना सुद्धा तो घाबरला नाही. त्या ठिकाणी त्यांनी तिथं आपल्या नेत्याला तिथं वाचवलं. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे. अधिवेशनामध्ये, विधिमंडळामध्ये जर इथं असा गोंधळ होत असेल तर रस्त्यावर जाऊन उद्या महिला सुद्धा चालू शकणार नाही आणि गरीब माणसं तर न्याय कधीच मिळू शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. काय घडलं अजून माहित नाही, पण आम्ही सगळी अपेक्षा करतोय होम मिनिस्टर साहेब या बाबतीत लक्ष घालतील आणि नितीन देशमुखला न्याय देतील. महत्वाचं काय, जे आव्हाड साहेबांना मेसेज आलाय की तुला मारतो आणि आई बहिणीवरनं शिव्या दिल्या त्या व्यक्तीवर आणि ते जे कोणी इतर व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे. अगर आप देखो, आज मैं 2-3 दिन पहले आव्हाड साहब और ये भाजपा के जो नेता है जो सत्ता में है, उनमें कुछ बाचाबाची वहां पे हुई थी, कुछ शाब्दिक वहां पे झगड़ा हुआ था. वहां पे जो आमदार सत्ता में, उसने उनकी गाड़ी बहुत ज्यादा फास्ट स्पीड से पोर्च में लाई थी. उसमें आव्हाड साहब पे भी गाड़ी जा सकती थी और उनके साथ एक जो व्यक्ति अपने भाई के लिए न्याय मांग रहा है, संतोष देशमुख को न्याय मांग रहा है, वो भाई भी वहां पे था. वो दोनों वहां पे बचे, लेकिन जब दरवाजा खोला तब इतने जोर से वो खोला, इन दोनों को वहां पे लगा. लेकिन महत्वपूर्ण चर्चा थी और जो व्यक्ति वहां पे आए वो महत्वपूर्ण न होने के कारण, कौन सा, जो सत्ता में आमदार है वो व्यक्ति, इसलिए आव्हाड साहब ने उस व्यक्ति पे ध्यान नहीं दिया. संतोष देशमुख भाई जो थे उन पे ध्यान दिया, उनका क्या कहना वो समझ रहे थे. लेकिन अगर बाद में आप देखो तो आज जो आमदार आज सत्ता में है, भाजपा का है, उसने उनके साथ 4-5 गुंडे लाए. गुंडे क्या प्रयास कर रहे थे, आव्हाड साहब के ऊपर अटैक करे. उनको मैसेज भी आया आव्हाड साहब पे, बहनों पे बताया है, वाइफ पे बताया है, बहुत गलत तरीके से बातचीत किया. उसमें ये भी बताया तुझे मार दिया जाएगा. मतलब आव्हाड साहब को टारगेट किया. आज विधिमंडल में 4-5 लोग वहां पे आते हैं, अटैक करते हैं, लेकिन बीच में एक नितिन देशमुख नाम का जो कार्यकर्ता पास लेके आया था, जो आव्हाड साहब का कार्यकर्ता है, उसने आव्हाड साहब को बचाया. ये जो परिस्थिति है, अगर आमदार सेफ फील नहीं करते, अगर यहाँ पे अधिवेशन में ऐसी चीजें होती है तो रास्ते पे कोई भी सेफ फील नहीं करेगा. आज अगर आमदार या नेता सेफ नहीं है तो सामान्य लोग, जो कॉमन मैन है, वो तो कभी महाराष्ट्र में सेफ फील नहीं करेगा. तो आज की महाराष्ट्र की परिस्थिति ऐसी है, बिहार में जो 10 साल 15 साल पहले थी या उत्तर प्रदेश में जी, वो महाराष्ट्र की आज परिस्थिति भाजपा सरकार ने की है.